आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट, त्याचे उपयोग, त्याचे प्रश्न, निगेटिव्ह शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा आणि नंतर बेल आयकॉनवर बटन दाबा. तुमच्या मित्रांना शेअर करा तो व्हिडिओ आणि कॉमेंट करा. ठीक आहे, चला तर मग सुरू करू. सिंपल पास्ट टेन्स. आज आपण आता सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ याचे वाक्य बघणार आहोत. काल आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला, तो येतात. मात्र आज हा जो आपण सिंपल पास्ट बघणार आहोत याच्यात क्रिया झाली, ॲक्शन पूर्ण झाली, तो आला. याच्यामध्ये आपण ला, ली, ले, लो शेवटी आला समजण्यासाठी, पहिल्या स्टेजला समजण्यासाठी मराठीमध्ये बोलताना आपण शेवटी जर ला, ली, ले, लो आला तर समजायचं की हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मी शाळेत गेलो, मी आंबा खाल्ला, मुले खेळली, भारत जिंकला, अशा प्रकारचे वाक्य जर आले तर तो त्याच्यामध्ये सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरायचा. बरोबर, क्रियापदाचे दुसरं रूप प्रेझेंट, पास्ट, पास्ट परफेक्ट. तर इथे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरायचा. वी टूक अ बॉक्स, आम्ही बॉक्स घेतला, ला शेवटी आला. ही गेव मी अ पेन, त्याने मला पेन दिला. आय सॉ अ बर्ड, मी पक्षी पाहिला, शेवटी ला आला. राहुल कॉल्ड मी, राहुलने मला बोलवले, ले आला शेवटी. यू पास्ट SSC, तू SSC पास झाला, शेवटी ला आला. आणि प्रत्येक ठिकाणी कर्ता क्रियापदाची जोडी बघा. हे बेसिक आहे, हे विसरू नका. वाक्य किती मोठं असेल तर सब्जेक्ट आणि वर्बची जोडी फोडायची नाही. किती मोठं वाक्य असेल तर पहिले सब्जेक्ट शोधायचा आणि ती क्रिया शोधायची. आता समजा एखादं वाक्य असं मोठं असेल, मी सकाळी 7 वाजता माझ्या मित्राबरोबर कॉलेजला गेलो. आता एवढं मोठं वाक्य जरी असेल तरी घाबरायचं काही कारण नाही. करता कोण आहे? मी, आय. शेवटी काय आहे? कॉलेजला गेलो, लो आला आणि शेवटी म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. जाण्याची क्रिया आहे वेंट, आय वेंट, हा झाला बेस. आय वेंट टू कॉलेज विथ माय फ्रेंड. पुढे आपण लावू शकतो त्या गोष्टी, तो भाग नंतर येईलच, परंतु अगोदर क्रिया कोणती ती बघायची आणि करता आणि क्रियापदची जोडी पहिले लिहून घ्यायची, म्हणजे आपण वाक्य चुकत नाही. आता हे जे वाक्य सर्वांमध्ये सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरलेला आहे. वी टूक, आम्ही घेतले, क्रिया झाली. ही गेव, त्याने दिले. आय सॉ, मी पाहिले. राहुल कॉल्ड, राहुलने बोलवले. यू पास्ट, तू पास झाला. इथे सर्व करताना एकच V2 वापरायचा. इथे काही यस नाहीये, काहीच टेन्शन नाही. इथे फक्त क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आणि सर्व प्रश्न डीडने बनतील. सर्व प्रश्न डीडने बनतील, कारण सब्जेक्ट प्लस V2 असेल. V2चं उत्तर डीडचा प्रश्न, V2चं उत्तर असेल डीडचा प्रश्न बनतो आणि V1चं उत्तर असेल डूडसचा बनतो. आता बघा मग, वी टूक अ बॉक्स, याचा वर्बल क्वेश्चन काय होईल? येस नो क्वेश्चन काय होईल? डीड वी टेक. आता डीड आल्यानंतर टूकचा पुन्हा टेक होईल, फर्स्ट फॉर्म होईल प्रश्नामध्ये. डीड टेक म्हणजेच टूक. डीड वी टेक अ बॉक्स म्हणजे आम्ही बॉक्स घेतला का? येस नो क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन अगोदर का शिकतोय आपण? वर्बल क्वेश्चन आला तर 50% आपलं काम होतं, नंतर पुढे WH प्रश्न बनवायला सोपं जातं. नंतर ही गेव सेकंड फॉर्म आहे, म्हणून डीड ही गिव. डीड ही गिव मी अ पेन, त्याने मला पेन दिली का? नंतर आय सॉ, वर्बल होईल डीड आय सी अ बर्ड, मी पक्षी पाहिला का? डीड आय सी, डीड सी म्हणजे पाहिला. नंतर राहुल कॉल्ड मी, डीड इलिजिबल, डीड राहुल. आता कॉल, डीड कॉल म्हणजेच कॉल्ड, कॉल्डची फोड अशी केली. डीड कॉल म्हणजे कॉल्ड. डीड सी म्हणजे सॉ,
डीड गिव्ह म्हणजे गेव आणि डीड टेक म्हणजे टूक. डीड राहुल कॉल मी, राहुलने मला बोलावले का. आणि शेवटचं डीड यू पास SSC, तू SSC पास झाला का. शेवटी ला आहे बघा, ला लिहिलेलं शेवटी आला म्हणजे समजायचं क्रिया पूर्ण झाली, क्रिया साधी पूर्ण झाली, साधा भूतकाळ. आणि त्या ठिकाणी सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आपण वापरतो. आता याच्यामध्ये चारही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे, निगेटिव्ह, नंतर वर्बल आणि WH. आता बघूया आपण दोघांमध्ये पण तुलना करूया. आता एक वाक्य आपण साधं घेऊ. राहुल एट अ चॉकलेट. असं वाक्य आहे, राहुल एट अ चॉकलेट. समजा असं वाक्य, सब्जेक्ट प्लस V2. याचं सेंटेन्स वर्बल काय होईल, डीड राहुल ईट अ चॉकलेट. आता ज्याचा वर्बल त्याचाच निगेटिव्ह, हे समीकरण लक्षात ठेवा. ज्याचा वर्बल त्याचाच निगेटिव्ह. आता डीडचा वर्बल येते, V2 आला तर डीडचा वर्बल होतो, आणि डीड आला तर त्याचा निगेटिव्ह होतो. राहुल डीड नॉट ईट अ चॉकलेट, हा झाला निगेटिव्ह. राहुल एट अ चॉकलेट, राहुल डीड नॉट ईट, डीड आला तर एटचा पुन्हा ईट होईल. आय प्लेड क्रिकेट, आय डीड नॉट प्ले क्रिकेट. आय ड्रँक मिल्क म्हणजे मी दूध पिले, आय डीड नॉट ड्रिंक मिल्क, मी दूध पिले नाही. आणि WH करताना फक्त वर्बलला WH शब्द लावून द्यायचा. डीड राहुल ईट अ चॉकलेट, मग वेन डीड राहुल ईट अ चॉकलेट, हाऊ डीड राहुल ईट अ चॉकलेट. किंवा हे जे वर्बल केलेले आहेत यांना आपण WH लावणार आहे. पुढे 10-15 प्रकारचे जेवढे WH आहेत तेवढे करणार आहे. आता आपण एक एक लावू. वेन डीड वी टेक अ बॉक्स, हाऊ डीड ही गिव्ह मी अ पेन, वेन डीड आय सी अ बर्ड. वर्बल तसाच ठेवायचा, त्याला WH कुठला पण लावा. आता वाक्य भाषा शिकताना फक्त काळ शिकले म्हणजे भाषा येते असं नाही, तर ते काळ वापरताना त्याचं निगेटिव्ह करून बघायचं, लगेच त्याची प्रॅक्टिस करायची, त्याचा वर्बल करायचा, प्रॅक्टिस करायची, नंतर त्याचा WH करायचा. ही चारही गोष्टी मनातल्या मनात करत राहायचं, रोजची प्रॅक्टिस, म्हणजे बोलणं पुढे सोपं होतं. WH झाला. आता दोघांची तुलना करताना आपल्या लक्षात येईल, आय प्ले, आय प्लेड, आय डोंट प्ले, आय डिड नॉट प्ले. इथे एक लक्षात, मी खेळतो, आय प्ले, मी खेळतो पण तो खेळला नाही, आय प्ले बट ही डिड नॉट प्ले. ही प्लेड बट आय डोंट प्ले, मी खेळत नाही. नंतर इथे जर करता बदलला, सचिन डज नॉट प्ले बट राहुल प्लेड, सचिन खेळत नाही पण राहुल खेळला. आय डोंट लाईक, इथे आय डिड नॉट लाईक. वेन डू यू गो टू स्कूल, तू शाळेत केव्हा जातो, वेन डिड यू गो टू स्कूल, तू शाळेत केव्हा गेला. येतोय फरक लक्षात. तू काय खाल्ले, कोणत्या प्रकारे, मग तू काय खाल्ले, 2 नंबर प्लॉट. व्हॉट डीड यू ईट, डीड हा या ठिकाणचा डिसाइडर आहे. डू, डज आणि डीड हे जे हेल्पिंग वर्ब आहे हे या ठिकाणी डिसाइडर आहे, ते प्रश्नाचा अर्थ ठरवतात. व्हॉट डू यू प्ले, डू असेल तर तोच येतात. तू काय खेळतो, व्हॉट डिड यू प्ले, तू काय खेळला. आणि तृतीय पुरुषी करता असेल फक्त प्रेझेंटमध्ये तर डज. व्हॉट डज ही प्ले, व्हॉट डज ही प्ले, वेन डज ही कम, वेन डू आय कम, वेन डिड आय कम, मी केव्हा आलो, तू क्लासला केव्हा आला, ला लिहिलो. वेन डिड यू कम टू द क्लास. अशा प्रकारे आपण प्लॉट नंबर 1 आणि 2 सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट शिकलेला आहे. याच्यामध्ये आता प्रॅक्टिस महत्त्वाची. अनेक प्रकारचे वाक्य बनवायचे, 50 वाक्य बनवायचे आणि त्याचे वर्बल करायचे. म्हणजे आपण रोजची प्रॅक्टिस असते ती, बोलता बोलता 50 वाक्य बोलायचे, त्याचे वर्बल करायचे, त्याचे निगेटिव्ह करायचे आणि दोघांची तुलना पण करायची.
म्हणजे आपल्याला बोलणं सोपं होतं. उदाहरणार्थ एक तुलना करून दाखवतो. आय गो, मी जातो पण तो जात नाही. काही वेळेस तो जातो पण मी जात नाही, असं इंग्लिशमध्ये करायचं आहे. तर मग त्याच्यात कॉम्प्लेक्सिटी काय आहे, इथे प्रथम पुरुषी करता घेतला आहे, मी जातो पण तो जात नाही, निगेटिव्ह आहे, आणि तृतीय पुरुषी करता घेतला आहे. आय गो बट ही डज नॉट गो. समटाइम्स ही गोज बट आय डोंट गो. असे वाक्य आपल्याला घ्यायचे आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये, पण असं प्रॅक्टिस करायला आपल्याला हरकत नाही. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स पाहिला, त्याचे निगेटिव्ह वर्बल डब्ल्यूज पाहिजे. ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील भाग आपण बघू.